अजून काय पाहिजे मारुती? नेत जायचा सौदा घेऊन नेत जायचा दुकानातून आपल्या. हा एकदम हिशोबातच आहे. शहराच्या भावानं मी माल विकून राहिलो. हा नाही नाही तसं कसं बुडे बा तिकडून अमरावतीहून जाणते ना बाकीचं इतवाऱ्यातून सामान आणि चिल्लर लागते तर गावातून घेत असतो. पाहिजे बाबा महादेव भाऊ उदाऱ्या गिदाऱ्या नको देत जो म्हटलं. हा उदाऱ्या गिदाऱ्या देत जशीन तर पुरं डोमनं देशील बसून. बापाले बापा 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 महादेव ना भलता भरला लेखा माल गच भरला. एक नंबर आहे महादेव. बापा 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 काय जमला गेम राजा याला पाहिजेच होता. काहीतरी पाहिजेच होता. एक मस्त धंदा लावला त्या. बढिया काम केला राजा त्या. काय बा शिवलाल भाऊ त्या दिवशी तुम्ही मला म्हटलं काम धंदा मग मी बुड्याला म्हटलं बुड्डा म्हणे घे बा म्हणे बाबा दुकान आहे जे दुकान ह्याच्यातलं कुटार मुटार भरलं होतं याच्या ते काळकूड केलं ना सौदा आणला आता हे पुरेचे सामान भरलं म्हटलं. पहा आता तुमच्या गावाला कृपेनं जसं चाललं तसं चालू द्या. अरे चलते ना बढिया काम केलं ना. डंके की चोट पर काम केलं ना त्या हे. अरे एक नंबर पाहिजे घर पाहिजेच ना. प्रतिस्पर्धी पाहिजे. सरपंच जरा सगळं वाढलं होतं पोट तिकडे खिसे बम घेते सरपंचाचं बिलकुल बमाचं काम झालं ना. हे बरं केलं द्या बा चालू दे जरासं गम सम ठेवत जाय. हा हा उदाऱ्या पदाऱ्या हे ते द्यास लागते का गावगाड्यांना त्यानं. हा त्याच्याशिवाय धंदा होत नाही. हा उदाऱ्या पदाऱ्या देत जाय झन्नावून चालू दे बिलकुल. काही कोणाले नाही. 1 किलो मागलं नाही जाईल 2 किलो. हा मग हिंमत ना काम चालू हिंमत ना काही काळजी नको करू. सना हे घे चिठ्ठी आहे आपल्याजवळ आता मी सांगतो ते सामान काढून देतो आता. झालं सुरू व्हायच्या पहिलेच खतम व्हायचं काम आहे हे. झालं माझ्या लग्नासारखंच काम आहे असं. महादेवचं काही दिसत नाही याले काही. झालं सुरुवातच आता याची. आता कोण म्हणून सल्ला दिन याले घे ना आता. खास तस्कराच्या हाती लागला तर मग काय ठेवते तर पोरच्या पोते घेऊन जाते. आता बाबा आता तुमच्या रुपये आहे आता सामान नेऊन आले का सामान पाहिजे देऊ का म्हणलं सौदा देऊ काय? अरे ना आता मी अमरावती चाललो आता आणाले. ते कसं तिकडे इतवाऱ्यात उदारीच असते म्हणा आपला. तिथून उदारी का तिथून उदारी काय. अमरावतीत उदारीच असते आपला. काही विषय नाही. 12 महिने 2 महिने 3 महिन्यातून अशा पैशाचा हिशोब चालू असते. काही आहे ना ते उदारीची आहे ना लिस्ट वही केली ना? नाही अजून तर नाही केली. आता समजा 3रा दिवस आहे ना आजचा दुकानाचा तर करतो ना. काही काय तिकडून आणता त्याच भावात मी देतो तुम्हाला इथं. हा उदारी म्हणजे मग काय महिन्याभरानं का 2 महिन्या म्हणजे हिशोब कसा लावा. बुड्याला सांगा लागते ना मला. बुडा विचारते ना मग संध्याकाळी बाहेरी. काही बोलून राहिला बुड्याले म्हणा 6 महिन्याचा हिशोब पाहिजेत नाही म्हणा मी. अरे धंद्याचा पैत्रा शिकायला टाईम लागते ना. सबेर हे ते असं तसं चालू द्या लागते. त्याच्यात 17-56 दुकान आपल्या गावात. नगदीत कोण येते रे बाकी सगळे उधार देऊन राहिले. सरपंच तर 12 महिन्याच्या कंडिशनवर देते राजे. पण आता कसं आहे त्यालाच मोठा करा का सरपंच आले त्यासारख्या गरीब माणसानं कधी मोठं व्हा. हा म्हणून म्हटलं का ते बुड्याले हिशोब डायरेक्ट 6 महिन्यांनी दिन म्हणा. 100चे 60 झाल्यावर. हा आता सध्या तो पण काही बोलायचं नाही. हा 100चे 60 झाल्यावर अरे काही बोलून राहिले. 100चे 60 झाल्यावर मग काय बुडा मला तर घरात नाही ठेवा. अरे नाही रे ते चुकीन निघालं. 100चे 60 नाही 60चे 100 म्हणा. ते आता ते मन पडले. 60चे 100 केल्यावर दाखवून म्हणा तुम्हाला मी असं बोलतो. ते निघालं ते उलट फिरलं तो तोंड जी. तेच तर म्हटलं राजा बाबा. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. हर दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. हा बोला बोला. हा कोण बोलायला? हा बोला शिवलालच बोलायला. हा अरे शिवलाल भाऊ मी कृषी केंद्रातून बोलू राहिलो. म्हटलं तुम्ही मागे औषध नेली फवारायची आपल्याला जो पैसे न्याल ना अजून पैसे म्हटलं तुम्ही फोनही उचलून राहिले किती दिवस झाले. ते पैसे पाहिजे ना. अरे हा हा अरे हो भाऊ हा 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 मी जरासं का नाही इकडे ते दवाखान्याच्या काम राहिलो होतं इकडे. हा मुंबईला जरासं 5-6 दिवस इकडेच आहे. पाहतो ना मग मी तिकडे आल्यावर का नाही येतो मी. हा येतो काही विषय नाही. तो काही विषय नाही. थोडंसं काम होतं ना एक थोडंसं. आता आपलं समाजसेवा चालूच असते. दुसरा जरी करताय तुम्ही धावत राहतो. येतो तुम्ही आलो ना गावात वापस 5-6 दिवसात तर मी सगळ्यात पहिले तुमच्या इकडे येतो. अरे काय बोलून राहिले. काल तर तुम्ही माणसाला दिसले म्हटलं माझ्या दुकानाला पोराला कामावर होते आहे तो. कालच तर गेले म्हणजे तुम्ही ऑटो घेऊन इथून. अरे नाही ना बा 3 दिवस झाला मी इकडे आलो. आता कसं आहे भाऊ माणसं पाहिजे 7 रंगाचे 7 माझं एकसारखे असते म्हणते ना. माहीत नाही तुम्हाला. तेव्हाच ते एखादा दुसरा अजून कोणी माझ्यासारखा. आता 7 आता माझ्यासारखा दुसरा समजा 6 माणसं शिल्लक आहे ना. त्याच्यातला कोणी येऊनच जाते एवढा धडवा मला समोर. मग त्याला वाटलं शिवलाला जाऊ. नाही मी इकडे बाबा काय मी बोलत्या इकडे जाता काय मला सवाज आहे. बरोबर ठेवतो हे थोडंसं आले इकडे. बापा बाबा शिवलाल तो कुठे तर इथंच आहे म्हणते. तिकडे कुठं मुंबईत आणि पुण्यात दवाखान्यात आहे म्हणते. काही खोटे बोलते बा लोक तर. आपल्याला काय करायला लागते. आपल्या गावातलंच काम आहे. अरे हो माधव भाऊ माझं सामान काढून द्या. पहा इकडे काय आहे तर पाहिजे. सुरू व्हायच्या पहिलेच खतम झालं नाही पाहिजे. हा चलू द्या जरा हिशोब पैसे म्हणा मग सांगा लागेल समजून ह्या गेल्यावर. बरं माझं सामान काढू द्या बरं मला जा लागच्यावर जेव्हा.
अरे हो बोल ना मारुती. हे इकडे शिवलाल भाऊ आले होते ना, हेच आता हा बरं दे ना. तुला काय काय सामान पाहिजे सांग ना. अरे माय काय तोंडीच आहे ना भावा, तीनच सामान आहे ना. माय काय चिठ्ठी आहे का? माय उधारी नाही फुदारी नाही, नगदीचं सामान आहे आपलं. घ्या. तर मी तर कैसा लागलो त्याच्या मांग, लगन कर रे झाबऱ्या, लगन कर रे झाबऱ्या. हा झाबऱ्या तर कानाच्या वरच जाय पुऱ्या गोटी. त्याले मी सांगू का बाबू, आता मायाच्यानी भाकर नाही थापणं होता, त्याच्या कोणी नाही जमत तर कायचा काही. त्या मारत्याचा झाल्यावर करतो, मारत्याचा झाल्यावर करतो, निराथ्याच गोटी ऐका लागे दिवदास त्याच्या मले. काय तुम्ही बोलता डेनी आबाजी. आता का तोंडानं हे म्हणणार आहे का हो म्हणणार आहे का तो? हा ते तर आता कसं ते आता ते त्या मारत्याचं काय हो, त्याचं काय कसं जमान काय जमा त्याच्यानं काही समजून राहिलं. मी म्हटलं हा योग आहे त्याचा येते. हा पोरगी आहे म्हणते तर म्हणून म्हटलं उरकून टाकू असं माझं म्हणणं आहे. तुमच्या मतानं तू घेगळ्या दिवदास तुझ्या हातात आलं का, तुझ्याच हातात घे पुरा निरेपुरे त्याचा सार, पुरं लग्न करायचं पुरं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याच जवळ होते. म्हणजे तुझ्याच त्याला तुझ्याच दबावात राहीन तो कोणाची ऐकत नाही. तो एक मल्लीने एक तुलेच दबते तो. तर शांताराम्याचं निरा हुल्लडत आहे. म्हणून म्हटलं जरा तू जसा विषय घेतला मले जरा तल आली माझी इच्छा आहेच ना. काय असं तर बसो बरं त्याचा मेळ. भलता आनंद झाला त्याच्यामुळे ते असा विषय काढला ना तर माझ्या अंगातली अर्ध्या बिमाऱ्या गायब झाल्या दिवदास. मग काय सांगू तुले आता. तो बसते त्या मारत्याचं लावत राहते ड्रमनं. ते काही काळजी नका करू. मीच काय आता सबन गावच लागेल आहे त्या झाबरूच्या मांगा. बाकीचे पोट्टे लटकेल आहे ना, तो लारे आहे चेते आहेच आहे. आता हे तयारच आहे ना, तो लकलक आहे हे ते लय पोट्टे तयार होऊन राहिले आता नवे. म्हणून म्हटलं आता त्या मारत्यासाठी किती दिवस लटकवता डेनी आबाजी. हा तो आता दोस्ताना जरी द्यायचा लंगोटी यार आहे त्या आपल्या त्या याच्यासारखा शोलेच्या पिक्चर सारखा. ते का बाटुकला आहे ते एवढं. ते बाटुकलेले नाही भेटत त्याले तर काय करा. हे धडधाकट आहे ना पोट्ट हे झाबर. हा जमीन मग जर कामाला जर कचल आहे होते ना, याचं मेळ बसते ना. त्या बाटुकल्यासाठीच लटकून राहिलं काम ना दाम. काही आपला आळ्या पाडून घेणं बयाच पांडे कसं होईन लेखाचे मग बसा लागन. नाही नाही तुम्ही काय करा, थांबा ते पेरमानच हँडल करायला लागल ना जरा. ते पेरमानं करायला लागते हँडल. तुम्ही काही चिंता नका करू. तुम्ही फक्त काय करजा, तिथं बोलावणं मीटिंग होईल तिकडे. म्हटलं मीटिंग ठरवली आहे तिकडे. शांताराम आहे, सरपंच आहे, तर लायना पाटील आहे, सगळे ठेंबेटोक लोक आहे म्हटलं सध्या आपल्या ग्रुपमध्ये. तर मग आता हे मीटिंग ठरवतो तिकडे. त्या मारत्याला बोलावतो, मारत्याला बसवतो. मग झाबऱ्याची मारत्याचं काय असेल तर त्याचा निपटारा करून टाकू. आणि झाबऱ्यासाठी पोरगी पाहिले चाललं जो. पोरगी वाले द्यायला तयार आहे म्हटलं. हे म्हणून राहिलं मी तुम्हाला. हो ते बरोबर आहे, पण ते पैसे आदल्याचं पाहिजे गड्या. पैसा आदला काही नाही आहे दिवदास शिल्लक. काय ते ढोरो मोर आहे, बाकीचे ते गोरे मारी तर बाकी तर काही नाही आहे राजा. ते परस पाहिजा काय असं तर पैसे आदल्याचा कसा मेळ बसवता तो. कर्ज पाणी नाही झालं पाहिजे फक्त अंगावर. अरे नाही कर्ज कुठून कोणावर करता. नाही कर्ज गिरजाचा विषय नाही ठेवू. जसं होईन तसं उरकून टाकू. जसा मदत भेटन त्याले तशा मदतनं जशी त्या हिशोबानं आपण त्याचा कार्यक्रम उरकू. राहायला त्या मारत्याची आता आडी राहिली फक्त. का मारत्याजवळ अजून काही विषय गेला नाही. तो म्हणते मी मारत्याच्या पुढं जात नाही, झाबऱ्या म्हणते. म्हणून ते जरासा तिथं आता तर ते मारत्याला जरासा समजावून सांगायला लागेल ना पहिले. काय कसं काय मेळ बसवायचा ते बसवतो आम्ही. तू फक्त तुमच्या कानावर सांगायला आलो तुम्ही. चला येतो मी आता, पाहतो तिकडे काय आहे तर जरासं गावात जातो. आणि तिकडे मग आहेच मीटिंगले तर या जा मग तुम्ही. मी पाठवतो पोट्ट्याला बोलावले वक्ता. तिकडे सगळे ग्रुप तयार करून घेतो मीटिंगसाठी म्हणणं. तिथं पाहू ना आता कुठं होते काय होते तर मग तुम्हाला निरोपच पाठवतो. हो ठीक आहे ना तसं कर मग. बरं मला निरोप झाडजो, येतोच मग मी.
अरे पुरते रे मारुती, हे असं त्याच्यापेक्षा मोटर लावल्या पुरते. हा हापशीवर एवढा मोठा पैप तिकडे दूर लावला नाही तर हापसत 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 हा हात नाही दुखत का ते? हमेशा देवलाल भाऊ, हमेशा नाही. हे आता एखाद्या मला ते टाकीत पाणी आलं ना तिकडून, बाकी काही नाही. आता काय जेवढं होते तेवढं मारतो मी, हापसतो तसाही. काय थकून थकून जाते याच्यात माणूस. काय राजा तुझ्यासारखा कामासारखा माणूस, कामाचा माणूस नसून राजा मारुती. तुझ्यासारखा खरंच ना लहानपणापासून पोरांना निरा केणला ना तू लेका. कामा करू करू जागच्या जागेवर राहिला ना. काय लेका मारुती, एवढे काम करू करू काय करतो रे बारी एवढं रे. उच्ची नाही झाला राजा, वाढला नाही ना तू. निरा कामात 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 जागच्या जागेवर राहिला तू वाढायचा. हो ना, ते आता बाबांना लहानपणापासून मला सवय लावली ते कामाची, मग मला आदतच पडली ते काका. त्या काय आता उच्चीचं काय ते चालू असते. आता ते आता काय हातात होतं का ते? कामं करावंच लागते. घरचे कामं नाही करता कोणते कामं करता? अरे बापरे भुल्या पाय रे काम करता करता एवढे जागेवर राहिला काय? अबे जरा फक्त वाढायला पाहिजे झालं का ते मारद? हा काम करू करू लेका एवढा जागेवर राहिला का? जरासाठी जागा नाही सोडली त्याच्यानं बाकीचे अटकून गेले ना उच्चीचे उच्चे पट्टे. हा चल तिकडे बलाल दिले म्हटलं ते मीटिंग आहे तिकडे. त्या चल तिकडे त्या निराले का कामच काम करत राहिले. लोकांना दिले सगळे अडथळे करून त्या वाळून निराला इंच में ना फूट में कुदरा बीच में. चल तिकडे मीटिंग आहे ते देवदास काका शांताराम काका मीटिंग ठेवली त्यासाठी. अरे बापरे, कायचा योग आहे रे जोगान? काय आहे मारुतीसाठी काही पोरगी गिरगी भेटली काय? लगन गिगन करते का बा मारुतीचा? आहे का योग? याचा लगा स्वप्नातही नाही होत कोणी, स्वप्नातही नाही होत म्हटलं, स्वप्नातही नाही करत याचा कोणी. याचा सर तळा लागला, याचा कोणता योग येणार आहे ना? योग काही म्हणाल तुम्ही याला तर काय याचा घोट्यासारखा थांबलाय लोकांच्या ज्यात काही सांगायला नाही पडत. अरे बा चल 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 मग आपत होते आई लेखाने दिमाग लावतो पाईप लावून देतो ते हापशील हापसत बसत. चल लवकर. जगने जास्त नको बोलत जाऊ ना. काय काम काय आहे म्हटलं? जरासा वय मनानं बोलत जाय. वय काय किती काय बोलतो किती तू? जरासा निरोप घेऊन आला. काय विषय काय सांग मला पहिले. मग तूच तर विषय काय तू जे आहे ते बोलायला लागला. हकीकत मध्ये तू काम असतं करतो म्हणजे आता मला थोडी माहिती तू काय ना केलं तर काम करू करू जगच्या दिवस राहिला ना. चल मला माहिती नाही मला काही आम्हाला काही आहे ना ते माहिती काय बोले आपल्याला सांगितलं का फक्त एवढा निरोप दिला बोलावला बस. हो नाही मी असं माझ्या कानावर तसं ऐकलं मी असं लपून का बा काहीतरी मारुतीसाठी पोरगी गिरगी आहे बा लग्नाची म्हणून ते काहीतरी अर्जंट बोलावं नाही बा. जाऊ दे येत नसेल तो जाऊ दे सरी जगणे. हा असं काहीतरी कानाला ऐकलं होतं मी. अरे वा वा वा, आहे का योग आणला काय? अरे बाबा बस झालं. हे बाद निघालो मी. असं काही सांगता येते काय? काही सांगता नसते योग कुठून काय येईन तर फटाल लगन फगून उरकून घेतो बस. एकाचे दोनाचे चार हात होऊन जाते म्हणजे कामाला हाताशी राखते माया नाही. हा कामही चांगले होते मग म्हणजे बाहेर काम सांगायला काम नाही. बरोबर आलो रे. चला बाद आलो तुमच्याच मागालो. अबे काय बे भुल्या काहीच लावून दिला हाताचं लेका हातचं लावून दिलं इन ना घरावर गोट्या आपल्याला बोलतील ना ते. नाही ना बे तसा आला नसता तो जगणे. तसा आला असता का तो? त्याच्यात तर पाया पडल्या असत्या. आपण कसं इथे धावा आपल्याला काय करायला लागते? आपण का त्याला पक्क सांगितलं का काही? हवेतल्या गोष्टी असते त्या. चल लवकर इथून काय राजो शांताराम काका मै छाती धक धक करू राहील ना. मी त्याच्यासमोर म्हणूच कसं तुम्ही सांगा बरं. हा तो म्हणून त्याला माहित होतं मी थांबलो म्हणून त्याच्यासाठी. तो म्हणून लाय राजा असं असते का म्हणून दोस्ताना हरकला म्हणून झालं मला मागं ठेवून तू पुढं चालला. हट बे मॅटपणा करू आला. मॅटपणा करशील का असा? एवढं सगळं आम्ही सर्कस तयार करू तू असं वक्तात आता हे नको करू. हा तू त्याच्यानं काही तुझं नुकसान करू नको. हा त्याच्याने बाकीचे पोट्टे लटकले म्हटलं इकडे मागल. अरे मग काय तर मग मा बाबाले म्हणता येते मला काही लाजा झाबलो काही वाट नको बाबा घे पटपट बोलकोल. मग मी आहे लाल्या आहे ते आहे पोट्टे याचे हे करून राहिला म्हणजे लकलं काय बाबा लय पोट्टे आहे लाजा लहान लहान पोट्टे बातच मोठे होऊन राहिले. एवढा तू लेका बियाले लायचं काय? त्या मालताचे जाऊ दे मालताच्या मागा नको लागू. अरे हो रे बा जाबरू काही गमावू नको चानस आला. मग तुझं झालं तर इकडे आम्हाला निघता येते राजा. मग बसव का आम्ही कधी लग्नात कधी नाचाचेच कामं करू काय? मग तुझ्या झालं का तुझ्या मग आम्ही येतो. हा माझ्यासाठी होते लाऱ्याले हायच आहे मग लग्न. तू काही फालतूच्या मारत्याचा काही विचार करू नको. अरे मी तर किती खेपची राजा वाट पाहून आलो. गाडी घेतली त्या वक्तीपासून किस्तावर होती. त्या वक्ती आता किस्ता फिटत आल्या गाडीच्या. तरी मी म्हटलं होईन बा जातो लग्ना फग्नात गाडी माळी घेऊन गोप मग मेस मालो जमते जुगाड. पण काय तर आपल्या गावात काही मूर्तच निवडले मारुत्या गोट्यासारखा समोर बसला गोटा आहे तो छातीवर बसला. त्याचा काही विचार करू नका. जाबरे तू आता एक खेळ मोडून टाक सपासप उरकून टाका सपासप. शांताराम काका करायची तयारी करा सपासप लग्नाची याची. काय रे देदास पोट्टे तर लेकाचे घासूरच आहे का? पोट्टे तर असे तयार आहे खावलेच लेकाचे येतं पुरे का कातावूनच आहे तया. याच्या मनाजोगती गोष्ट होऊन राहिली. ते आता पोटातलं होटात येतेस ना. ते लय दिवसाची मय होतीच ते बरं झालं आपण झाबरूच्या लग्नाचा विषय घेतला. ते आता सगळेले तोंड फुटून राहिले म्हणजे ते आता एक 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 बरोबर होऊन जाते. ते करावंच लागते. खांडूक किती दिवस दबन ते
फुटणारच होतं म्हटलं ते. आता फोडाच लागते ते खांडू. मी तसं भाऊ झाबरू काही काळजी नको करू. डेनी आबाजी संग आताच बोलून आलो आहे. डेनी आबाजीची हाय म्हटलं ते येऊन राहिले. हा तर त्या शांताराम त्या याले बलाल पाठवलं ना त्या मारत्याले. हो हो पाठवलं ना. मारुतीला बलाल पाठवलं. आपला ह्या जगनच गेला. जगन गेला भुल्या गेला. बरं बैठक म्हणजे इथं उभ्यानं गोष्टी करता का बसता कुठं म्हटलं देवदास बैठक कुठं म्हणता. नाही नाही ह्या गोष्टी कशा आहे आपल्या गावात तर माहित आहे. खोटेगाळ खोटे ओपडवाले लय अध्यक्ष आहे म्हणून. संघटना आहे त्याच्यात. एक काम कर हे गोष्ट आहे ना जराशी 4 दिवालच्या अंदर घ्या. ते सरपंचाचा मागचा तो गायवाडा आहे ना तिकडे सरपंच साहेब तिथं जरा तळमळ टाका 2-3 फुट जा रे लाऱ्याच येत्या तिथं तळ वगैरे आतरा आणि तिथंच म्हटलं बसू अंदर गायवाड्यात. कसं आहे इकडे रोडवर नाही म्हणजे कोणी येते म्हणतात एखादं कोणी येते म्हणतात मतारा कुतारा बुडवते ते तोंड मारून राहायला मोठान लाईन याच करून राहिला कारण झालं लेखाचं युगन म्हणून म्हटलं एका मताचे सगळे त्याच्या अंदर टाकून द्या आणि बाकी बाहेरून कुलूप लावून द्या. हायले का रे बांधा हायले का आपल्या गावातले लोक पाय बरं सरपंच साहेब देवदास भाऊ आपलं शांताराम काका. मी तर देवदास भाऊच्या इकडेच लावतो माय तुम्हीच द्या ना उडकू. अले तुया पहिले तर मीच टाकतो बाबा. मी थांब मा बुड्डा लेका मा बुड्डा निघून राहिला. मा बहिणीच्या घरी गेला का काय चित्र देवदास काका ते म्हटलं याचं झालं माय नंबर लावा म्हटलं तुमच्या तिकडे म्हटलं आता देऊन तुम्हाला आमंत्रण. माय म्हटलं लग्न तुम्ही जोडून द्या बाबा. तुम्ही शांताराम काका सरपंचाचं काही खरं नाही. सरपंच दुकान लागते मी घाललं 2 जण आणि देवदास काका तुमच्या तिकडे म्हटलं सगळं माया तुम्ही जमून द्या राजा माया. तुमच्या भरोशावर म्हटलं मी तयार आहे एका पाया. ते करीन ना आम्ही काय दुश्मन आहे का द्यायचे. आम्ही का दुश्मन आहे का आमचंही द्यायच्या तिकडे म्हटलं माय द्यायचे माय पाहिजे देवदास काका तुमच्या तिकडे म्हटलं माय सगळं डिपार्टमेंट आहे. जे म्हणा ते तुम्ही म्हणा ते जे आणा ते तुम्ही म्हणा हे पसंत करतो तेच पसंत करत म्हटलं मी तुमच्या पुढे जाईन. आता सांगतो शब्द देऊन राहिले सगळ्या लोक आहेत. तुम्ही म्हणा देवदास भाऊ संसाने म्हणून तेच पूर्व दिशा म्हटलं हे देतो जबान आता. अरे मला कुठं मागा आले पुढचे देवदास काका शांताराम भाऊ हो मायकडे पाहिजे म्हटलं मायकडे माय सगळं डिपार्टमेंट तुमच्या तिकडे. अरे दमाना घेणार रे बा रे दमाना घेणार. उद्या ना एकाचा तर उद्या पहिले याचा तर नाराय फुटू द्या. पहिले याचा तर योग आहे ना का तुम्हीच कातावलेले को थांबना. झाबऱ्याचं झालं का मग सगळ्याचा योग येते. अरे नाही हो पाटील दमाचा कुठं विषय बाबा. इथं जिसने पाई नुसने छुपाई मग काही सांगता येते काय. तो आला रे मारुती येऊन राहिला म्हटलं इकडेच येऊन राहिला. काय कसं करता हो ना येऊ दे आलाच पाहिजे तो. बरं लारायचे त्या तुम्ही जा बरं सरपंच त्या गायवाड्यात तळगुलो टाकून द्या. तळगुलो आहे ना तिथं तळगुलो टाकून द्या तुम्ही साफसूफ करून घ्या. बस तिथं येतोच आम्ही बाकी कोणाला हिंग लागून कधी. मग लोक सतरंजे उतरते त्याला पदार भेटते कार्यकर्ते आमदारच्या खातर आम्हाला काय आमचे का आम्ही त्याच्यावर नाही गेलो काय आमचं लग्न नाही जोडून द्या. मग सरे लारे सर हा ना एवढं काम आम्ही करतो तर. नमस्कार मंडळी असा आहे गावगाडा आमचा. नमस्कार म्हटलं व्हिडिओचा टाइम आहे दुपारचा आपला 2 वाजताचा. तो मागं पुढं होते तो कधी कधी लावण्यात जात नाही तर लवकर कधी हे इकडे द्या तर चालू आहे म्हटलं कंटिन्यू व्हिडिओ रोज पहा. आपल्या चॅनलचं नाव ध्यानात ठेवजा जय जय महाराष्ट्र माझा. आणि आता ह्या झाबऱ्याचं लग्न करायचं का ह्या पोट्ट्याचं करायचं का काय हे लय गोंधळ झाला म्हटलं आमचा चालू. आम्हाला काही आता विषय सुचत नाही काय करावं काय नाही. आता उद्या आहे बा मारत्याचा विषय. मारत्यानं आणला अडथळा. मारत्याचा अडथळा आहे ना आता झाबऱ्याच्या लग्नात दुसरा कोणाचा आहे. कसं काय करायचं तुम्ही जरा कमेंटा करून सांगा. सुचवा काहीतरी आम्हाला काय कसं करायचं. तर मारुतीचं करायचं का झाबरूचं करायचं का लाऱ्याचं करायचं का चेत्याचं करायचं काय लकलकायचं करायचं का भाण्याचं करायचं सांगा तुम्ही म्हणा तसं पूर्व दिशा. पण लाईक करायला बोलू नका. लाईक म्हणजे लाईक. आणि ज्याचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर जिकडे तिकडे फाट्यासारखे फाटे फोडा व्हिडिओले असं व्हायरल उद्या व्हिडिओ का बस जिकडे तिकडे सगळ्या कोपऱ्यात गेला पाहिजे आपले व्हिडिओ. आमचाही हौसला वाढते तुम्हाला बिलकुल रोज व्हिडिओ पाहायला भेटते म्हणून म्हटलं. आणि कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद म्हटलं पाहिल्याबद्दल. उद्या अजून पाहायचा इथूनच पुढे आहे आता याचा विषय तर शेल्यावर न्यायचाच आहे आपल्याला.